आज आपण डिस्कस करणार आहोत बेबी मुवमेंट्स बद्दल। ही खरं तर खूप क्यूट फिलिंग आहे प्रत्येक आईसाठी। युजुअली प्रेग्नन्सीच्या 5व्या महिन्यात तुम्हाला बाळाची हालचाल जाणवते, पण ही जर तुमची पहिली प्रेग्नन्सी असेल तर थोडं उशिरा म्हणजे 5व्या महिन्याच्या शेवटी किंवा 6व्या महिन्यात बाळाच्या मुवमेंट्स तुम्ही फील करू शकता। त्याप्रमाणेच दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या वेळी 4थ्या महिन्यात सुद्धा तुम्ही ह्या मुवमेंट्स फील करू शकता। 6व्या आणि 7व्या महिन्यात बाळाचं वजन कमी असते, त्यामुळे त्याला फिरण्यासाठी पुरेशी स्पेस असते। अशा वेळी तुम्ही खूप छान बेबीच्या मुवमेंट्स फील करू शकता। पण बाळाचं वजन जसं जसं वाढत जातं 8व्या आणि 9व्या महिन्यात अपुऱ्या जागेमुळे ते पूर्णपणे रोटेट होऊ शकत नाही आणि त्यामुळे तुम्हाला बाळाच्या हातापायाच्या हालचाली जाणवतात। बेबी मुवमेंट्स काउंट करण्याची पद्धत सांगते। जेवल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी 1 तास ह्या मुवमेंट्स काउंट केल्या पाहिजेत। सेकंड थिंग की तुम्ही बसून काउंट करण्यापेक्षा लेफ्ट लॅटरल साईडला किंवा झोपून ह्या मुवमेंट्स काउंट कराव्यात। थर्ड थिंग की पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने बाकी सर्व कामं बाजूला ठेवून ह्या गोष्टी मुवमेंट्स काउंट कराव्यात। तर किती हालचाल झाली पाहिजे, 1 तासातून 10 ते 12 वेळा बाळ फिरलं पाहिजे किंवा त्याच्या मुवमेंट्स तुम्हाला जाणवल्या पाहिजे। बेबी मुवमेंट्स 10 ते 12 पेक्षा कमी जाणवत असतील तर शुगरी फूड घेऊन 1 तासानंतर हा काउंट रिपीट करा आणि तरीही मुवमेंट्स कमी जाणवत असतील तर तुम्ही डॉक्टरांकडे जा, डॉक्टर तुम्हाला योग्य तो सल्ला देतील।